कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक साहेब यांना जवळजवळ 6 लाख मतं या लोकसभेमध्ये पडलेले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम मी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ज्याचा आपण उल्लेख केला की प्रचंड ताकद लावलेली होती, ही वस्तुस्थिती आहे. कारण महायुतीमध्ये 3 घटक पक्ष भाजपा, शिंदेसाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितरित्या आम्ही या उमेदवारांसाठी काम करत होतो. त्यामुळं ताकदी चांगली लागलेलीच होती. परंतु देशभरामध्ये जर आपण चित्र पाहिलं तर विशिष्ट वर्गाच्या लोकांनी काँग्रेसकडं त्यांचा जादा कल आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला लागला आणि त्यामुळे देशभरामध्ये अनेक केंद्रीय मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे. राज्यातल्या काही मंत्री महोदयांचा पराभव झालेला आहे. अनेक मोठमोठे नेते जे आपण विचारही करू शकत नव्हतो ते सुद्धा पराभूत झालेले आहेत आणि तोच साधारण निकाल कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर इथं म्हणजे समोर जे उमेदवार होते ते स्वतः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उभे असल्यामुळं तो एक प्लस पॉईंट काँग्रेसची जमेची बाजू होती आणि त्यामुळं हा फरक पडला. मताधिक्य थोडंसं जास्त झालं, जे अपेक्षित होतं तसंच झालं नाही. म्हणजे कागल आणि चंदगड या 2 विधानसभेमधून आम्हाला साधारण 1,20,000 मताधिक्य आपल्या माहितीला मिळेल असं अपेक्षित होतं. परंतु उलट झालेलं आहे. कागलमध्ये 14,000च फक्त लीड मिळू शकलं. चंदगडमध्ये तर आपण थोडंसं मायनस गेलेलो आहे. आणि राधानगरी, बुदरगड तालुका आणि करवीर तालुका हा सुद्धा अनपेक्षितपणे मताधिक्य काँग्रेसला जास्त मिळालेलं आहे. आता स्वर्गीय PN पटेल साहेबांचं त्यामध्ये मोठं योगदान आहे. परंतु जो निकाल झालेला आहे तो आम्ही स्वीकारलेला आहे. जनभावनेचा आम्ही आदर करणारी मंडळी आहोत. दुःख आहे, परंतु आनंद या गोष्टीचा आहे की केंद्रामध्ये फिर एक बार मोदी सरकार जो नारा आम्ही दिला होता तो देशभरामधून NDAचे आमचे 292-93 खासदार निवडून आल्यामुळं सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि विकसित भारतचा संकल्प घेऊन मोदीजींनी जे काम सुरू केलेलं आहे, जे कार्य सुरू केलेलं आहे त्यामध्ये आम्ही सगळेजण हिरिरीनं सहभागी होणार आहोत. नाही, आम्ही विधानसभेचे 10च्या 10 जागा आम्ही गेले 3 वर्षे या लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीत आहोत. भारतीय जनता पार्टी संघटनात्मक धोरणानं काम करणारी पार्टी आहे. खूप मोठ्या प्रमाणात नेटवर्क आता निर्माण झालेलं आहे. बूथपासून कार्यकर्त्यांची बांधणी झालेली आहे. या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे आणि त्याचा कुठंतरी निकालामध्ये आम्हाला प्रभाव दिसतो. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या माध्यमातून जे काही उमेदवार ठरतील त्यांच्या पाठीशी आणि भाजपचे सुद्धा जास्तीत जास्त उमेदवार या जिल्ह्यामध्ये उभे राहावेत आणि हे सगळे निवडून आणावेत यासाठी महाडिक परिवार पूर्ण क्षमतेनं काम करणार आहे. हे वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात मागासवर्गीयातील काही समाज किंवा मुस्लिम समाज हा भाजपसोबत असायचा. परंतु या निवडणुकीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसनं परसेप्शन क्रिएट केलं, नरेटिव्ह सेट केला, संविधान बदलणार असल्या गोष्टी केल्यामुळं हा मतदार थोडासा भाजपपासून गेला असं जाणवतं आहे. आता याची कारणं काय आहेत, पुन्हा कसं त्यांना आपल्यासोबत घ्यायचं, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या वरिष्ठ पातळीवर त्याच्यावर विचारमंथन होईल आणि भविष्यात आम्ही त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मी भविष्यात काम करू. हे लोकसभेच्या आणि विधानसभेच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकांचा जर इतिहास आपण पाहिला तर उदाहरणार्थ गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये मीच राष्ट्रवादीकडून उभा होतो आणि माझ्यावर कागल मतदारसंघातून मुश्रीफ साहेब माझ्यासोबत असताना माझ्यावर 70,000चं मताधिक्य आलेलं होतं. परंतु 3-4 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राष्ट्रवादीचेच मुश्रीफ साहेब तिथून निवडून आले. असं अनेक मतदारसंघात महाराष्ट्रात असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे या निवडणुकांचं आणि त्या निवडणुकांचं समीकरण पूर्ण वेगळं असतं. त्यातले उमेदवार, त्यांची काम करण्याची क्षमता आणि पक्ष या सगळ्या बाबीवर विधानसभेच्या निवडणुका होतील. या निकालाचा त्याच्यावर फारसा परिणाम होईल असं मला वाटतं. हे गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आपण मगाशी सांगितलं की मतदार हा राजा आहे. मतदाराने ठरवलं, माझा पराभूत झाला. यामध्ये त्यांचा काही रोल आहे असं मी मानत नाही. याही निवडणुकीमध्ये आज ते जरी त्यांच्यासोबत असले तर दक्षिण मतदारसंघामध्ये कुठं त्यांचा प्रभाव दिसला. त्यामुळं त्यांनी काय त्याचं श्रेय घेण्याची आवश्यकता नाही आहे. ते श्रेय घेऊ शकत नाहीत. श्रेय खरं द्यायचं असेल तर ते स्वर्गीय PN पटेल साहेबांना द्यावं लागेल. कारण 71,000चं मताधिक्य करवीरमधून त्यांनी महाराजांना दिलेलं आहे. दक्षिणमधून ते लीड देऊ शकलेले नाहीत. उत्तरमधून ते अपेक्षित लीड देऊ शकले नाहीत.
त्यांचा आकडा 1 लाखाचा होता, तो कुठंतरी 10-15 हजारवर आला. त्यामुळे त्यांना त्याचं श्रेय देता येणार नाही. मतदारांनी ठरवलं, मतदारांनी केलं, तो निकाल आम्ही स्वीकारलेला आहे. हे पहा, काँग्रेसनं या देशावर 70 वर्ष राज्य केलेलं आहे. त्यामुळे एखादं परसेप्शन क्रिएट करणं, एखादा नरेटिव्ह सेट करणं, यामध्ये ते मास्टर आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा ही जी आमच्यासमोरची विरोधी आघाडी होती, यांच्याकडे कुठलाही मुद्दा नव्हता. विकासाचा तर नव्हता, परंतु लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण कसा करायचा, तर त्याच्यासाठी त्यांनी हे कार्ड काढलं की संविधान बदलणार. आणखीन काही गोष्टी त्यांनी सांगितल्या की विशिष्ट समाजावर अन्याय होतो आहे किंवा, तर हे सगळं हे काँग्रेसचं नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची थिअरी आहे. त्या थिअरीला काही प्रमाणात लोक बळी पडलेत असंच म्हणावं लागेल आपल्याला. आणि त्याच्यामुळं जरी झालं असेल, पडझड जरी झाली असली, तरी मॅन्डेट क्लिअर आहे. आज NDAच्या बरोबर लोक राहिलेले आहेत, आमचे खासदार पूर्ण मेजॉरिटीनं आलेले आहेत. त्यामुळं सत्ता स्थापना करणं आणि पुढं 5 वर्ष चांगले निर्णय घेणं, लोकहिताचे निर्णय घेणं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही वस्तुस्थिती आहे. मतदार हाच राजा असतो. लोकशाहीमध्ये मतदार काय ठरवतील आणि त्याचा काय निर्णय होईल, हे आज आपण निकाल पाहिल्यानंतर बघू शकतो की अनेक मोठमोठे जे लोक कधीच पराभूत होतील असं वाटत नव्हतं, ते लोक पराभूत झालेले आहेत. त्यामुळं मतदारांच्या मनात काय असतं कोणी ओळखू शकत नाही. आपण जमिनीवर राहून लोकांची सेवा करणं, लोकांची कामं करणं, विकासात्मक कामं करणं आणि लोकांचा संपर्क ठेवणं, या सगळ्या बाबी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये महत्त्वाच्या असतात. त्या केल्या पाहिजेत. NDAची सत्ता स्थापना होणार, प्रधानमंत्री मोदीजीच पंतप्रधान होणार, यामध्ये कोणताही बदल होणार नाही. ही इंडिया आघाडी जी ही क्षणभंगूर आहे, ही थोड्या दिवसात कालबाह्य होणार आहे. हे सगळे अतिमहत्त्वाकांक्षी नेते मंडळी यामध्ये आहेत, यांचं एकमेकाशी पटत नाही. तुम्ही पाहिलं असेल केजरीवालांचं आणि काँग्रेसचं कसं समीकरण हरियाणा आणि दिल्लीमध्ये झालं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे हे काय एका याच्यामध्ये सगळे बकेटमध्ये हे लोक राहतील असं मला वाटत नाही. ते आज काही जरी म्हणत असतील सत्ता स्थापनेपर्यंत, ज्या दिवशी मोदीजी पंतप्रधानपदाची शपथ घेतील त्या दिवसापासून हे सगळे विखुरले जातील आणि पुन्हा त्यांच्यात आपापसात सगळी मारामाऱ्या सुरू होतील असं मला वाटतं. हे भाजपनं सगळ्याच 48 लढवावं म्हणून मागणी होती. कार्यकर्त्यांची पुन्हा महायुती राज्यात असल्यामुळं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणखीन एक मागणी केली की निदान कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 पैकी 1 जागा मिळाव्यात आणि मग ती कोल्हापूरची मिळावी. हे स्वाभाविक आहे, कार्यकर्त्यांच्या भावना असणं स्वाभाविक आहे. परंतु महायुती असल्यामुळं ही जागा शिवसेनेकडे गेली. आता शिवसेनेचा चेहरा कोण असणार हा सर्वस्वी अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना होता. त्यामध्ये आम्ही असं म्हणणं की चेहरा बदलला पाहिजे होता, हे म्हणणं काही योग्य होणार नाही. उमेदवार हा उमेदवारच असतो. मंडलिक साहेबसुद्धा ताकदीचे उमेदवार आहेत, त्यांचा स्वतःचा गट आहे, त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे, त्यांना समाजकारणाची सगळी म्हणजे समाजकारणामध्ये अग्रेसर असतात. त्यांचे वडील अनेक वर्ष खासदार होते, त्यांनी 1 टर्म खासदारकी भोगलेली आहे. त्यामुळं असं काय कोण जर म्हणत असेल तर ते मला तरी ते पटण्यासारखं नाही आहे. आता UPमध्ये तुम्ही बघितलं तर आम्हाला अपेक्षित होतं 80 पैकी साधारण 70 जागा यायला पाहिजे होत्या. परंतु तिथंसुद्धा तुम्ही जर बघितलं तर काँग्रेस आणि सपा हे एकत्र झाले. म्हणजे जे पारंपरिक विरोधक आहेत ते एकत्र झाले. बसपालासुद्धा लोकांनी तिथं नाकारलेलं आहे आणि बसपाच्यासुद्धा लोकांनी त्या इंडिया आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आता ह्या 2 ताकदी एकत्र झाल्यामुळं थोडंसं भाजप तिथं भाजपची पिछेहाट झालेली आहे आणि त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं आहे. त्यांचा सगळा कल जो या निवडणुकीमध्ये आहे तो सुद्धा काँग्रेसकडं आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा फटका UPमध्ये बसला. आता अख्ख्या UPमध्ये बसल्यामुळं अयोध्येमध्ये सुद्धा बसला असावा. आता तिथल्या नेमक्या मतदारांची संख्या कशी आहे किंवा काय मला त्याची कल्पना नाही आहे. पण हे आमच्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होतं की अयोध्येची जागा पराभूत झाली भाजपची, हे आश्चर्यकारक आहे. असं म्हणता येणार नाही. जय पराजय लोकशाहीमध्ये या निवडणुकांमध्ये होत असतो. परंतु आपण पाहिलं तर हे सगळे फॅक्टर्स आता काही ठिकाणी दुरंगी झाली, काही ठिकाणी तिरंगी झाली, काही ठिकाणी पंचरंगी झाली. त्याचाही कुठंतरी फटका काही आमच्या उमेदवारांना झालेला दिसतो. आज आपण त्याचा काही फायदाही झालेला आपल्याला दिसतो. आता हातकणंगले मतदारसंघामध्ये तिरंगी झाल्यामुळं कुठंतरी धैर्यशील मानेंना त्याचा निश्चित फायदा झालेला आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून तेही तिथं निवडून आलेले आहेत. अशी वेगवेगळी समीकरणं आहेत, त्यांच्यामुळं फटका बसला असं म्हणणं योग्य होणार नाही. वस्तुस्थिती आहे, मोदीजींच्या नावावरच आम्ही सगळ्यांनी देशभरामध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत. परंतु भाजपला लोकांनी नाकारले असं म्हणता येणार नाही.
आजसुद्धा जर तुम्ही बघितलं देशभरामध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर आमच्या 242-43 जागा निवडून आलेल्या आहेत. आणि इंडिया आघाडी ही जी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 28 घटक पक्ष, काँग्रेस सगळे मोठे पक्ष त्यामध्ये समाविष्ट असताना ते 230-31वर थांबलेले आहेत. म्हणजे लोकांनी भाजपला नाकारलेलं नाही, लोकांनी भाजपला स्वीकारलेलं आहे. परंतु मी जसं मगाशी सांगितलं की विविध फॅक्टर्स त्यामध्ये काही आलेले आहेत. जातींची समीकरणं आहेत, काही ठिकाणी काहींची वक्तव्य भोवलेली आहेत, असे अनेक विषय आहेत. परंतु भाजप हाच नंबर 1चा पक्ष आहे आणि भाजपला लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे. त्याप्रमाणे मोदीजी आता तिसऱ्यांदा ही धुरा सांभाळतील. ही वस्तुस्थिती आहे की राज्यामध्ये या 2.5 वर्षामध्ये अनेक उलथापालथी झालेले आहेत. वेगवेगळे घटक पक्ष समाविष्ट झालेले आहेत. मराठा आरक्षणाचं आंदोलन एका बाजूला मोठ्या प्रमाणात त्याचाही फटका बसलेला आहे. काही ठिकाणी उमेदवाऱ्या उशिरा जाहीर झाल्या, त्याचा फटका बसलेला आहे. म्हणजे याचं थोडंसं वरिष्ठ पातळीवर ॲनालिसिस करावं लागेल. असं एकच हे आपल्याला म्हणता येणार नाही की अमुक पक्ष आल्यामुळं नुकसान झालं किंवा हा पक्ष वेगळा झाल्यामुळं नुकसान झालं, असं त्याचं ॲनालिसिस करता येणार नाही. अनेक 8-10 कारणं आहेत, त्या सगळ्यांचं ॲनालिसिस झालं पाहिजे. त्याशिवाय यावर बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.